मित्रांनो, एकदा एक छोटा मुलगा 1 रुपयाचे नाणे घेऊन दुकानामध्ये जाऊ लागला आणि प्रत्येक दुकानदाराला एकच प्रश्न विचारत होता की तुमच्या दुकानात ईश्वर मिळेल का? सगळे दुकानदार त्याला पाहून हसून हाकलून लावायचे, पण त्या मुलाने हार मानली नाही. तो पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या दुकानांमध्ये जाऊन तोच प्रश्न विचारत राहिला. शेवटी तो एका म्हाताऱ्याच्या दुकानाजवळ पोहोचला. त्या माणसाने त्याला विचारलं, तुला ईश्वर का पाहिजे? मुलगा म्हणाला, माझ्या आईशिवाय माझं या जगात कोणीच नाही. ती दिवसभर मेहनत करून मला खाऊ घालते, पण आता ती आजारी आहे आणि हॉस्पिटलमध्ये आहे. डॉक्टर म्हणाले की आता फक्त ईश्वरच तिला वाचवू शकतात. जर आई गेली तर मला कोण खाऊ घालणार? हे ऐकून म्हातारा दुकानदाराच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने त्या मुलाकडून 1 रुपया घेतला आणि त्याला 1 ग्लास पाणी दिलं आणि म्हणाला, हे पाणी तुझ्या आईला पाज, ती नक्की बरी होईल. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी त्या आईचं ऑपरेशन केलं आणि ती बरी झाली. डिस्चार्जच्या वेळी जेव्हा आईने बिल पाहिलं तेव्हा ती घाबरली, पण डॉक्टर म्हणाले, घाबरू नका, एका म्हाताऱ्या बाबांनी तुमचं सर्व बिल भरलंय आणि त्यांनी एक चिठ्ठीही दिली आहे. चिठ्ठीत लिहिलं होतं, धन्यवाद देण्याची गरज नाही. जर खरंच धन्यवाद द्यायचे असतील तर त्या लहान मुलाला द्या जो फक्त 1 रुपयाने ईश्वर शोधायला निघाला होता. त्याच्या मनात ईश्वराप्रती नितांत विश्वास होता की तेच तुमचा जीव वाचवतील. मित्रांनो, ईश्वराला शोधण्यासाठी लाखो रुपये दान करायची गरज नसते. जर आपल्या मनात श्रद्धा आणि अटूट विश्वास असेल तर ईश्वर 1 रुपयातही भेटतात. विचार आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.